नमस्कार मित्रांनो, महिलांनी तुमच्याकडे पाहून असे काही इशारे केले की समजून जा तिला तुमच्यासोबत शारीरिक संबंध बनवायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की स्त्रिया पुरुषांसोबत सहवास करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इशारे देत असतात. परंतु ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे इशारे कशा प्रकारचे असतात आणि पुरुष या इशाऱ्यांना समजू शकतात की नाही. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे, स्त्रिया पुरुषाशी संबंध प्रस्थापित करतेवेळी असे काही विचित्र इशारे करतात, जसं की डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने बोलत असेल. जेव्हा महिला तुमच्याकडे पाहून आपल्या केसांशी खेळत असतील तेव्हा पुरुषांना संकेत देण्याचा प्रयत्न करतात की महिला तुमच्यावर मोहित झाली आहे. जेव्हा स्त्रिया आपले केस मोकळे सोडतात आणि ते नीट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी असे संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी आतुर आहे. ती महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल. कानात येऊन बोलणे हे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते, परंतु जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या कानाजवळ येऊन हळुवारपणे बोलत असेल तर त्या स्त्रिया मनात तुमच्यासाठी प्रेमभाव आहे अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते, हा संकेत देत असते. आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते त्यावेळी ती स्त्री इशाऱ्याने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. पुरुषांच्या बाबतीत याउलट परिस्थिती असते. पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात, परंतु स्त्रिया उघडपणे बोलत नाहीत, तर इशाऱ्यामध्ये आपली भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. जर एखादी स्त्री बोलता बोलता तुमच्या जवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल आणि तुम्हाला ती समजून जा की ती स्त्री तुम्हाला पसंत करते. जेव्हा महिलांना सहवास करण्याची इच्छा असते तेव्हा महिला जोरजोरात श्वास घेऊ लागतात. हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात की ती सहवास करण्याच्या इच्छित आहे. प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्टपणे बोलून दाखवत नाही, ही पुरुषांनी जाणून घ्यावं. नाही, इशाऱ्यांमध्ये सांगितलेल्या गोष्टी जोडीदाराला समजून घ्यायला हव्यात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येऊन जोरजोरात श्वास घेत असेल तर समजून जा, तुम्ही त्याच्या मनात मन ओळखायला शिका. आचार्य चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे काही महिला अशा असतात की ज्या आपल्या ओठांना चावून मनातील इच्छा आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. असे करून ती आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुमच्यासोबत सहवास करू इच्छित आहे. एखादी स्त्री पुरुषाकडे पाहून आपल्या हातापायांना पुन्हा पुन्हा स्पर्श करत असेल तर समजून जा की ती स्त्री तुमच्यासोबत संबंध ठेवू इच्छित आहे, संकेत देत आहे. बऱ्याच महिला आपल्या मानेवर हात फिरवून जोडीदारासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा संकेत देत असतात. व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत गाठीभेटी होत असतात. ही गोष्ट सामान्य आहे, परंतु एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मिठी मारून जर स्वतःचे डोळे बंद करून घेत असेल तर ती स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करू इच्छित आहे. महिला चांगल्या प्रकारे ओळखून असतात की पुरुषांना कुठच्या प्रकारचे संकेत द्यावे, कुठल्या प्रकारचे संकेत देणे चांगले असते. तुम्ही कधी या संकेतांना चुकीचं समजू नका, कारण प्रत्येक महिलेला हे संकेत लागू होतात असे नाही. महिलांच्या इशाऱ्यांना विचारपूर्वक समजून घेणं गरजेचे असते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.